मित्रांनो नमस्कार. MPSC बूस्टर आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनल देखील आहे MPSC बूस्टर, ते देखील जॉईन करा. त्याद्वारे तुम्हाला अनेक उपयोगी अशी माहिती, चालू घडामोडीचे न्यूज हे तुम्हाला तिथं मिळतील. आज आपण बघणार आहे मूलभूत कर्तव्य ट्रिकसहित, जे तुम्ही कधीच विसरणार नाही. मूलभूत कर्तव्य हा जो टॉपिक आहे याच्यावरती प्रश्न साधारणतः प्रत्येक एक्झामला असतात. यातले 11 कर्तव्य आहेत. आयोग या कर्तव्यांचा क्रम विचारतं, कर्तव्याचा नंबर, त्याचं कर्तव्य कुठलं आहे, अशा डिटेलमध्ये आयोग याच्यावरती क्वेश्चन विचारताना दिसत आहे. तर डिटेलमध्ये आपण याच्यावरती आज सेशन घेतलेलं आहे. आणि हे जे तुम्ही आता पुढं बघणार आहात ते आपण आपल्या राज्यसेवा रिव्हिजन बॅच आहे त्यातलं ते लेक्चर आहे रेकॉर्डेड, ते आपण इथं अपलोड केलेलं आहे. तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ पहा आणि ट्रिक्स बघा. तुम्हाला आवडल्यास आणि तुम्हाला जर आपली बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. या संपर्क क्रमांक वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आपल्या MPSC बूस्टर या टेलिग्रामवरून देखील तुम्ही मिळवू शकता. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, निश्चित तुम्हाला फायदा होईल. आणि या रिव्हिजन बॅचमध्ये आपण भूगोल, इकॉनॉमी आणि राज्यघटनेचे स्टँडर्ड नोट्स, चांगल्या पुस्तकातून बनवलेले नोट्स, आयोगाच्या प्रश्नांना समोर ठेवून बनवलेले नोट्स आपण रिवाईज करत आहोत. तर तुम्ही बॅच नक्की जॉईन करा. आणि आता तुम्ही पुढची जी कर्तव्य आहेत ती ऐका व पाठ करा. आज आपण मूलभूत कर्तव्य बघणार आहोत. मूलभूत कर्तव्य जे आहेत ती भाग 4 मध्ये आहेत आणि याचं कलम आहे 51 तर मूलभूत कर्तव्य जे आहेत आपल्या घटनेतली ते आपण जी घेतलेली आहेत ती साधारणतः रशियामध्ये अशी मूलभूत कर्तव्य आहेत. तर मूलभूत कर्तव्य आपण रशियामध्ये जी मूलभूत कर्तव्य आहेत त्याला अनुसरून आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत. रशियाच्या राज्यघटनेपासून आपण त्या बाबतीत प्रेरणा घेतली आहे. आणि ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ना ती फक्त भारतीयांना आहेत. आपण पाहिलं की काही मूलभूत हक्क परकीयांना सुद्धा असतात, परंतु मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये कर्तव्य फक्त भारतीयांना लागू आहेत. मूलभूत कर्तव्य जे आहेत ना ती अमेरिका, कॅनडा, जर्मनी यासारख्या देशामध्ये ती नाही आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये पण नाही आहेत, परंतु लोकशाही देशामध्ये फक्त कर्तव्य आहेत. मूलभूत अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये नाहीत, परंतु ती फक्त लोकशाही देशाचा विचार केला तर जपानमध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. ते समाजवादी देश आहेत, त्यांच्यामध्ये मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यांना समान महत्त्व दिलेलं आहे. तर मूलभूत कर्तव्य जे आहेत आपल्या घटनेमध्ये आपण समाविष्ट केली, ती सुरुवातीला घटनेमध्ये नव्हती. ती 1976ला 42व्या दुरुस्तीनुसार घटनेमध्ये भाग 4A हा नवीन भाग समाविष्ट करण्यात आला आणि कलम 51A हे समाविष्ट करण्यात आलं. आणि ही मूलभूत कर्तव्य जी आहेत याची शिफारस करण्यासाठी 1976 मध्ये काँग्रेस पक्षानं सरदार स्वर्णसिंग समितीची स्थापना केली होती. मूलभूत कर्तव्यासाठी कोणती समिती होती? सरदार स्वर्णसिंग समिती 1976ला स्थापन झाली होती. या स्वर्णसिंग समितीने एकूण 8 मूलभूत कर्तव्य सुचवली होती, परंतु त्याच्यापैकी आपण 5च स्वीकारली आहेत आणि इतर 3 त्यांची आपण स्वीकारली नाही आहेत. तर न स्वीकारलेली जी काही मूलभूत कर्तव्य होती ती कोणती होती? तर त्याच्यामध्ये होतं, जर या मूलभूत कर्तव्यांचं पालन करण्यास नकार दिला तर दंड किंवा शिक्षेची तरतूद असेल. त्याचबरोबर अशी दंड किंवा शिक्षा जी आहे जी ठोठावलेली, अशा दंडाच्या कायद्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही, ही एक तरतूद होती. आणि कर देणे हे मूलभूत कर्तव्य असावं, अशा 3 तरतुदी होत्या ज्या सरदार स्वर्णसिंग समितीने सुचवल्या होत्या. त्या आपण समाविष्ट केल्या नाहीत. कुठल्या 3 समाविष्ट केल्या नाहीत? कर्तव्याचं पालन नाही केलं तर शिक्षा असावी, ही पहिली. दुसरी, अशा शिक्षेला कोर्टामध्ये आव्हान देता येणार नाही. आणि तिसरी म्हणजे कर देणं हे सुद्धा मूलभूत कर्तव्य असावं. ह्या 3 आपण वगळल्या आहेत. त्याच्यावरती PYQ आलेला आहे. स्वर्णसिंगनं 8 सुचवली होती, 3 नाही घेतल्या, त्यांच्या 5 घेतल्या. आणि 42व्या दुरुस्तीनं ह्या 51 कलमामध्ये मात्र एकूण 10 मूलभूत कर्तव्य आपण ऍड केलेली आहेत. तर ती कुठली आहेत आपण क्रमानं बघूया आणि ती लक्षात ठेवण्याची काही ट्रिक्स पण आहेत ती पण आपण पाहूया. मूलभूत कर्तव्य जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कर्तव्यामध्ये राज्यघटना, आपला ध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे या संबंधीचं पहिलं मूलभूत कर्तव्य आहे. आता कसं लक्षात ठेवायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा काय असते? देशाची घटना असते, त्याच्यावर सगळा देश चालतो, म्हणून राज्यघटना हे पहिल्या कर्तव्यात येतं. आता राज्यघटना समजा आपण ओपन केली त्याचं पेज,
तर सुरुवातीच्या पेजवर राष्ट्राचा ध्वज दिसतो आपल्याला आणि मग ध्वज दिसला की लगे आपण राष्ट्रगीत म्हणायला उभे राहतो. असा हा क्रम लक्षात ठेवा. पहिलं काय आहे, सुरुवातीला असते घटना. घटनेचे पेज उघडले की तिथे दिसतो राष्ट्रध्वज आणि राष्ट्रध्वज पाहून लगे आपण राष्ट्रगीत म्हणायला उभे राहतो. म्हणून पहिल्या कर्तव्यामध्ये घटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे आहे पहिलं कर्तव्य. घटना म्हणजे काय, घटनेचं पालन करणे, घटनेतील आदर्शांचा आदर करणे वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. फक्त कीवर्ड लक्षात ठेवा. पहिलं कर्तव्य आहे राज्य घटना, ध्वज, राष्ट्रगीत. दुसरं जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये आहे स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे आणि त्याचं पालन करणे. म्हणजे नॅशनल स्ट्रगलला, म्हणजे जे स्वातंत्र्य लढा आहे नॅशनल स्ट्रगल, त्याला इन्स्पायर करणाऱ्या आयडिया आपल्याला फॉलो करायचे. ते दुसरं कर्तव्य आहे. हे कसं लक्षात ठेवायचं, सुरुवातीला आपण बघितलं, घटना घेतली, तिचं पेज उघडलं, ध्वज दिसला, मग राष्ट्रगीत म्हणलं. मग राष्ट्रगीतानंतर साधारणतः लोक भाषण वगैरे करतात, असं लक्षात ठेवा. मग त्या भाषणामध्ये सांगतो की आपण स्वातंत्र्य लढायला जे काही प्रेरणा देणारे किंवा लढ्यातून निर्माण झालेले जे आदर्श आहेत ते आपण भाषणामधून सांगतो आणि म्हणतो की त्या आदर्शाचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे, पालन करायला पाहिजे. हे झालं दुसरं कर्तव्य. तर राष्ट्रीय जे आपला स्वातंत्र्य लढा होता त्याच्या आदर्शाचा अभिमान बाळगून त्याचं पालन करणं. तिसरं कर्तव्य आहे आपलं भारताचं सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मता यांचं रक्षण करणं. अपहोल्ड अँड प्रोटेक्ट सार्वभौमता, एकात्मता, एकता. सार्वभौमता, एकता, एकात्मता हे कसं लक्षात ठेवायचं, हे तीनच वर्ड आहेत तिसऱ्या कर्तव्यामध्ये, सार्वभौमता, अखंडता आणि एकात्मता. तर हे जे आहेत ना, हे तीनच शब्द आहेत म्हणून हे तिसरं कर्तव्य आहे. आता चौथं आहे डिफेंड कंट्री, म्हणजे देशाचं संरक्षण करणं. म्हणजे जेव्हा आव्हान केलं जाईल तेव्हा राष्ट्राचं संरक्षण करणं आणि राष्ट्रीय सेवा बजावणं हे आहे चौथं. हे कसं लक्षात ठेवायचं, देशाचं रक्षण करण्यासाठी चारही कोपऱ्यात सैनिक उभे आहेत, चारही कोपऱ्यात 4-4 सैनिक असं लक्षात ठेवा. म्हणून ते चौथ्यामध्ये संरक्षण करणं, देशाच्या चारही कोपऱ्याचं संरक्षण करायचं आपल्याला चौथ्या कर्तव्यानुसार आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे डिफेंड करायचं देशाला, डिफेंड द कंट्री. डिफेंड डिफेंडचा जो डी आहे ना, ते एबीसीडी मध्ये चौथ्या क्रमांकाला आहे. डी जो वर्ड आहे तो चौथा क्रमांक आहे एबीसीडी, म्हणून चौथं कर्तव्य डिफेंड, देशाचं रक्षण करण्यासंबंधीचं आहे. त्याचबरोबर नॅशनल सर्व्हिस म्हणजे राष्ट्रीय सेवा बजावणं हे सुद्धा आपलं चौथं कर्तव्य आहे. आता राष्ट्रीय सेवा जे आहे ना, ते घटनेमध्ये 2 ठिकाणी आहे. कलम 23 मध्ये आपण पाहिलं काल मूलभूत हक्काच्या धड्यामध्ये, कलम 23 मध्ये पण नागरिकांना राष्ट्राची सेवा करायला बंधनकारक सरकार करू शकतं. आणि तसंच राष्ट्रीय सेवेचं मूलभूत कर्तव्यामध्ये पण उल्लेख आहे. त्याचं कर्तव्य आहे चौथं कर्तव्य, राष्ट्रीय सेवा बजावणं. आता पुढचं आहे 5वं, बंधुता, महिला प्रतिष्ठेत बाधा आणणाऱ्या प्रथेचा त्याग करणे वगैरे. म्हणजे काय, तर भारतीयामध्ये बंधुभाव निर्माण करायचा आहे. म्हणजे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय जे काही भेदभाव आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला भारतीयांमध्ये बंधुता निर्माण करायची आहे. हे कसं लक्षात ठेवायचं, 5वं कर्तव्य आहे. पांडव 5 होते, बंधुभाव होता त्या 5 पांडवांमध्ये, म्हणून 5 पांडवांचे बंधुता असते त्यांची, म्हणून 5वं जे कर्तव्य ते बंधुते संबंधीचं आहे. त्याचबरोबर महिलेच्या प्रतिष्ठेत बाधा आणणाऱ्या प्रथेचा आपल्याला त्याग पण करायचं, हे पण 5वं कर्तव्य. हे कसं लक्षात ठेवायचं, ते 5 पांडव होते आणि त्यांची द्रौपदी होती, तर तिच्या प्रतिष्ठेला बाधा आणली तर ती युद्ध करायला सुद्धा तयार झाले होते. म्हणून प्रतिष्ठेला बाधा आणणं जे आहे महिलेचं ते पण 5व्या कर्तव्यात आहे. 5 पांडव आहेत आणि त्यांना महिलेचे जे काही प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रथेचा त्याग सुद्धा ते करणार आहेत. असं हे 5वं कर्तव्य आहे की भारतीयांमध्ये बंधुभाव निर्माण करायचा, जे काय आपले भेदभाव प्रादेशिक धार्मिक आहेत त्याच्या पलीकडे जाऊन बंधुभाव निर्माण करणे आणि महिलांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या पद्धतीचा, प्रथांचा त्याग करणे. त्यानंतर 6वं जे आहे ते काय आहे, प्रिझर्व रिच हेरिटेज अँड कल्चर. म्हणजे रिच हेरिटेज म्हणजे आपली जी काही संस्कृती आहे, जे काय आपलं वारसा आहे त्यांचं जतन करायचंय, त्याचं जतन करायचंय 6व्या कर्तव्यानुसार. 6वं म्हणून आपल्याला संस्कृतीचा आणि आपलं जे कल्चर म्हणजे संस्कृतीचं जतन करायचं आहे. 6वं सुरुवातीला स येतं आणि संस्कृती शब्दामध्ये पण सुरुवातीला स आहे, म्हणून 6वं कर्तव्य आपल्याला संस्कृतीचं आपल्याला जतन करायचं आहे. संस्कृतीचं, आपल्या वैभवशाली वारशाचं जतन करायचं आहे 6व्या कर्तव्यानुसार. त्यानंतर 7वं कर्तव्य आहे आपलं वने, सरोवरे, नद्या
वन्यजीव यासारखे नैसर्गिक पर्यावरण आहे त्याचं संरक्षण करायचं, त्यात सुधारणा करायची आहे. सजीव प्राण्यासंबंधी दयाबुद्धी बाळगायची आहे. म्हणजे पर्यावरण, वने, नद्या, तळी, वन्य प्राणी, सजीव यांना प्रोटेक्ट करायचं आहे. यांच्या दर्जामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. त्यांच्याबद्दल दयाबुद्धी बाळगायची आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? 7वं कलम जे आहे ते साधारणतः वनांसंबंधी वगैरे आहे. सातवाहन राजे होऊन गेले बघा, सातवाहन. त्याला सातवाहन म्हणायचं नाही, आपण सातवन म्हणायचं. सातवन म्हणजे 7 वनासंबंधी. सातवहनचं सातवन करायचं. 7 जे कर्तव्य ते वनासंबंधी आहे. मग त्या वनामध्ये सगळंच आलं. पर्यावरण आलं, वनातले प्राणी आले, नद्या आल्या, वनातले सरोवरे आले, तिथलं नैसर्गिक पर्यावरण आलं. हे सगळं 7 मध्ये आहे. त्यानंतर 8वं कर्तव्य आहे आपलं, तो नेक्स्ट पेज बघा. सायंटिफिक टेम्पर म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती, सुधारणावाद विकसित करणे. 8वं कर्तव्य काय? सायंटिफिक टेम्पर, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती, समाजवाद आपल्याला विकसित करायचा आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं? जनरली ना 8वी पासून सायन्स जो विषय आहे त्याला सेम इंग्लिश असतं 8वी पासून. हे मी का सांगतोय की लक्षात राहू म्हणून काहीतरी ट्रिक, काहीतरी जोडून दिलं ना आपल्या लक्षात राहतं. सायन्स जे असतं 8वी पासून त्यात सेम इंग्लिश असतं. इंग्लिशमधून असतं सायन्स मराठी माध्यमाच्या मुलांना. 8वी पासून सायन्स सेम इंग्लिशमध्ये, म्हणून 8वं कर्तव्य सायन्स सायंटिफिक संबंधीचं आहे. सायंटिफिक टेम्पर संबंधीचं आहे. आपल्याला 8व्या कर्तव्यानुसार सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायचा आहे. मग त्याच्यात मानवतावादाला जिज्ञासू वृत्ती आली. विज्ञान म्हणजे जिज्ञासा असते. जिज्ञासू वृत्ती आली. मग त्याच्यामुळे सुधारणा होते, सुधारणावाद. या सगळे वर्ड्स, या सगळ्या गोष्टी 8व्या कर्तव्यामध्ये आहेत. त्यानंतर 9वं कर्तव्य जे आहे ते पब्लिक प्रॉपर्टीचं रक्षण करायचं आहे. ॲब्ज्युअर व्हायलन्स म्हणजे हिंसाचा आपल्याला त्याग करायचा आहे. 9व्यामध्ये काय करायचं आहे? सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करायचं आहे, हिंसेचा त्याग करायचा आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? 9वं म्हणजे नो, नाही, नो, 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 हिंसा नो, पब्लिक प्रॉपर्टीचा विध्वंस नो. हे सगळं 9व्यामध्ये आहे. 9 किंवा एक असं अजून एक ट्रिक आहे, 9 आणि मऊ शब्द लक्षात ठेवा. म्हणजे जर कोणी पब्लिक प्रॉपर्टीचं जर हे नुकसान केलं किंवा हिंसा केली, तर पोलीस त्याला फटके देऊन मऊ करतात, असं लक्षात ठेवा. 9 मऊ, फटके देऊन पोलीस मऊ करतात. जर तुम्ही हिंसा केली, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण नाही केलं, असं त्याला आपण एक जोडून देऊया. त्यानंतर 10वं जे कर्तव्य आहे ते काय आहे? व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होईल यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे काय? एक्सलन्स आणायचा, वैयक्तिक आणि सामूहिकदृष्ट्या एक्सलन्स मिळवून आपण राष्ट्राची उन्नती होईल यासाठी प्रयत्नशील व्हायचं. 10 कर्तव्य जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्सलन्स घेऊन स्वतःची, देशाची, सामूहिक आपल्याला अशी उन्नती करायची आहे. 11वं जे आहे ते आपण खूप ठिकाणी बघतो. 11वं जे कर्तव्य आहे ते जे आहे ते की पित्याने किंवा पालकाने पाल्यास 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. 11वं कर्तव्य टाकलंय. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 मध्ये हे कर्तव्य ऍड केलं आहे. कोणाची कर्तव्य आहे? ते पित्याचं किंवा पालकाचं कर्तव्य आहे. अशी ही 11 कर्तव्य आहेत. एकदा शॉर्टमध्ये आपण पाहूया. पहिलं कर्तव्य हे आपण लिंकनुसारच बघूया, तर लिंक होऊया. पहिलं कर्तव्य काय बघितलं आपण? पहिल्यांदा देशाची घटना येते. मग घटनेचं पेज पलटलं की ध्वज येतो आणि मग लगे आपण राष्ट्रगीत म्हणतो. म्हणजे घटना, ध्वज, राष्ट्रगीत हे पहिलं कर्तव्य आहे. हे मी कीवर्ड सांगतोय फक्त. त्यानंतर दुसरं जे आहे, दुसरं आहे की पहिल्यात आपण राष्ट्रगीत वगैरे म्हटलं की लगेच भाषण करायचं. आमचा स्वातंत्र्य लढा किती छान होता, त्याची तत्व किती उदात्त होते वगैरे. नॅशनल स्ट्रगलला जे इन्स्पायर केलेल्या आयडिया आहेत ते आपण फॉलो करू असं दुसऱ्या कर्तव्यानुसार सांगायचं. तिसऱ्यामध्ये काय? सार्वभौमता, एकात्मता, एकता वगैरे ज्या गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत, त्या आपण अपहोल्ड करायच्या. हे 3 मध्ये येतं, 3 गोष्टी. त्यानंतर चौथं आहे 4 कोपऱ्यात 4 सैनिक देशाचं डिफेंड करतात देशाला. म्हणजे चौथं आहे देशाचं रक्षण करणे, नॅशनल सर्व्हिसला तयार राहणे. हे चौथं आहे. 5वं 5 पांडवांमध्ये बंधुता होती आणि त्यांनी महिलेला प्रतिष्ठेस बाधा आणणाऱ्या गोष्टींचा त्याग केला. प्रतिष्ठेस बाधा आणणाऱ्या गोष्टींचा त्याग केला. त्यानंतर 6वं आहे संस्कृती, आपली संस्कृती, वारसा या संबंधीचं 6वं आहे. 7वं आहे आपण त्याला सातवन म्हणतो. सातवनला सातवने म्हणायचं. 7व्यामध्ये वने, पर्यावरणे, नद्या, तळी, वन्य प्राणी, सजीव वगैरे त्या गोष्टींचा संबंध 7व्यामध्ये जोडायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे 8वं. आपण म्हणले की 8वीला जे सायन्स आहे ते सेम येतं. म्हणजे 8वं साधारणतः सायन्स, ते 8वीला सायन्स आहे असं लक्षात ठेवायचं. 8वं
जे आहे ते सायंटिफिक टेम्पर, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती, सुधारणावाद या संबंधी आहे. 9ला आपण मऊ म्हणलंय किंवा 9ला नो म्हणलंय म्हणजे व्हायलन्स करायचा नाही, पब्लिक प्रॉपर्टीचं डॅमेज करायचं नाही, त्याचं रक्षण करायचं, हे 9वं कर्तव्य आहे. 10वं जे आहे ते वैयक्तिक आणि सामूहिक दृष्ट्या आपल्याला एक्सलन्स मिळवायचा आहे. त्यानंतर 11वं जे आहे ते 6 ते 14 वयोगटाला शिक्षण देणे हे पित्याची किंवा पालकाचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे हे 11 कर्तव्य आहेत. मग हे जे 11 कर्तव्य आहेत यासंबंधी काय आपण गोष्टी बघूया. ही जी कर्तव्य आहेत ती कायद्याची घटनात्मकता तपासायला मदत करतात. तर हे बरोबर आहे. म्हणजे एखादा कायदा जर असेल आणि तो घटनात्मक आहे का? प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि तो जर कायदा ह्या कर्तव्यासंबंधीचा असेल, तर तो घटनात्मक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कायद्याची घटनात्मकता तपासायला ही कर्तव्य मदत करतात. त्यानंतर या कर्तव्याची काही वैशिष्ट्य आहेत, आपल्या नोट्समध्ये नाही आहेत. मी शॉर्टमध्ये लिहिली होती कडेला, ती एकदा सांगतो तुम्हाला. पहिलं जे आहे की त्याच्यामध्ये काही नैतिक कर्तव्य पण आहेत आणि नागरी पण आहेत. म्हणजे काही मोरल पण आहेत आणि सिव्हिक पण आहेत. उदाहरणार्थ स्वातंत्र्य लढ्यात जी काही आदर्श निर्माण झाले, त्याचा अभिमान बाळगणं हे नैतिक कर्तव्य. आपली नैतिकता आहे की स्वातंत्र्य लढ्याच्या आदर्शांचा आपल्याला अभिमान बाळगायचा, हे नैतिक आहे. घटनेचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा आदर करणे हे मात्र नागरी कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आहे. नागरी कर्तव्य काय आहे? राष्ट्रगीत, घटना, राष्ट्रगीतचा आदर करणे. त्यानंतर ह्या कर्तव्यांचं एक वैशिष्ट्य काय अजून एक, की आपल्या भारताची परंपरा, पुराणे, धर्म, प्रथा यांचा भाग असणारी जी मूल्य आहेत ना, ती आपल्या या कर्तव्यामध्ये शब्दबद्ध केली आहेत. म्हणजे असं वाक्य आलं, भारताची परंपरा, पुराणे, धर्म, प्रथा यांची मूल्य आपल्या कर्तव्यामध्ये समाविष्ट आहेत. तर ते बरोबर आहे म्हणायचं. त्यानंतर आपण सुरुवातीला पाहिलं, की ही जी कर्तव्य आहेत ना, फक्त नागरिकांसाठी भारताच्या परक्यांना लागू नाहीत. आणि त्या कर्तव्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. म्हणजे न्यायालयाद्वारे याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण कोर्टात जाऊ शकत नाही. परंतु यांच्या कर्तव्यांच्या उल्लंघनासाठी संसद योग्य कायदे करू शकते. घटनेमध्ये कुठे पण असं वर्ड आला, की संसद हे करू शकते, ते करू शकते, तर ते बरोबरच आहे म्हणायचं. जनरली शकते म्हणजे पॉसिबिलिटी आहे, हा सॉफ्ट वर्ड आहे. अशा गोष्टी कधी चूक म्हणायच्या नाहीत. शकते, शक्यता असं बरोबर असते आणि संसदेला आपल्या खूप अधिकार आहेत, तेव्हा संसद करू शकते, तर ते बरोबर म्हणायचं. आता हे जे मूलभूत कर्तव्य त्याच्यावर काही लोकांनी टीका पण केली होती. तर त्या संबंधित काही स्टेटमेंट आले तर ते बरोबर म्हणायचं. ऍक्च्युली फॅक्च्युअल डेटा नाहीये, म्हणून मी नोट्समध्ये लिहिला नव्हता. परंतु जर स्टेटमेंट जरी आले तरी आपले बरोबर यावेत म्हणून मी तुम्हाला थोडक्यात स्टेटमेंट सांगतो. काय टीका आहे कर्तव्यांवरती? तर ही कर्तव्याची यादी परिपूर्ण नाही आहे. कारण याच्यात मतदान करणे, कर भरणे, कुटुंब नियोजन यासारखी कर्तव्य नाहीत. मतदान करणं, कर भरणं, कुटुंब नियोजन यासारखी कर्तव्य आपल्या घटनेमध्ये नाहीत. त्यानंतर ही जी कर्तव्य आहेत ना, ती न्यायालयाद्वारे अंमलात येत नाहीत म्हणून त्यांना काही लोकांनी नैतिक तत्वांची संहिता असं म्हणून सुद्धा टीका केलेली आहे. अजून एक याच्यावर टीका केली जाते, की ही जी कर्तव्य आहेत ना, ती भाग 4ला एक प्रकारे पुरवणी म्हणून जोडली, 4A म्हणून जोडली. त्यामुळे त्यांचं महत्व कमी होत आहे. याला खरं तर भाग 3 म्हणजे मूलभूत हक्कानंतर याला प्रायोरिटी द्यायला हवी होती. अशा प्रकारे सुद्धा टीका याच्यावरती केली जाते. मग यांचं महत्व काय आहे? कर्तव्यांचं महत्व काय आहे? तर अधिकार उपभोगताना आपल्याला कर्तव्यांची जाणीव पाहिजे नागरिकांना, हेच एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर ध्वज जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, अशी जी काही देशविरोधी कारवाया आहेत, त्यांना एक प्रकारे ताकीद या कर्तव्यांनी दिलेली आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य जे आहेत, त्यांची कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते. म्हणजे यासाठी कायदे करता येतात. परंतु हे कायदे जर मोडले, मूलभूत कर्तव्यांचा कायदा मोडला, तर दंड सुद्धा त्यांना करू शकतो कायद्याद्वारे आपण. त्यानंतर इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, जेव्हा ही कर्तव्य आली, त्यांनी काय यांचं समर्थन करताना म्हणलं होतं, की मूलभूत हक्क संकुचित करणे हा काही कर्तव्यांचा उद्देश नाहीये. म्हणजे हे जे कर्तव्य आणून मूलभूत हक्कावर आम्हाला बंधनं घालायचे वगैरे असं काही नाहीये. तर आपल्याला जेवढे मूलभूत हक्काबाबत लोक जागरूक आहेत ना, तेवढे जागरूक कर्तव्याबाबत असावेत, असं इंदिरा गांधींनी म्हटलंय. असं स्टेटमेंट येऊ शकतं, की मूलभूत हक्काबाबत लोक जेवढे जागरूक आहेत, तेवढेच आपल्या कर्तव्यांबाबत असावेत. असं कोणी म्हणलं तर ते इंदिरा गांधींनी म्हणलेलं आहे. त्यानंतर याच्यासाठी एक वर्मा कमिटी होती. मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत हे शोधण्यासाठी एक
वर्मा कमिटी होती. वर्मा कमिटीला काही गोष्टी सापडल्या, काही कायदेशीर तरतुदी सापडल्या, की ज्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत. तर त्या कुठल्या-कुठल्या होत्या? पहिली होती प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर 1971, म्हणजे राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक अधिनियम 1971. म्हणजे काय, आपले नॅशनल ऑनर जे आहे, राष्ट्रीय प्रतिष्ठा, त्याचा अवमान करणाऱ्या बाबतीत एक कायदा 1971चा. त्याद्वारे राज्यघटना, त्यानंतर राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत याचा अनादर करण्यावरती बंदी घातलेली आहे. पुढचा कायदा आहे नागरी हक्क संरक्षण कायदा 1955. यात जात, धर्म संबंधित जे काही गुन्हे आहेत त्या बाबतीत तरतूद या नागरी हक्क संरक्षण अधिनियम कायद्यामध्ये आहे. त्यानंतर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा 1967चा, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट 1967. यानुसार जातीय संघटना हा या बेकायदेशीर आहेत असं घोषित करण्याची तरतूद आहे. अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट 67 नुसार काही जातीय संघटना असतील तर त्यांना बेकायदेशीर आपण घोषित करू शकतो. लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 यानुसार धर्माच्या आधारे मतं मागणे, जात, वंश, भाषा, धर्म या कारणावरून लोकांमध्ये वैमनस्य निर्माण करणे, भ्रष्ट व्यवहारासाठी अ, संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा जो सदस्य आहे त्याला अपात्र करण्याची तरतूद ह्या 51च्या लोकप्रतिनिधी अधिनियम मध्ये आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी अधिनियम जो आहे ना 51चा, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, धर्माआधार मतं मागणं, जात, वंश, भाषा, धर्म याच्यावरनं लोकांमध्ये वैमनस्य निर्माण करणं. त्याचबरोबर जर भ्रष्ट व्यवहार केला आमदार किंवा खासदारनी तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 याद्वारे जे काही दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वनातील प्रजाती आहेत त्यांच्या व्यापारावरती बंधनं घातली आहेत. त्यानंतर वन संरक्षण अधिनियम 1980 यानुसार जंगलतोड आणि वनभूमीच्या गैरवापरावर निर्बंध घातलेले आहेत. तर हे मी डिटेलमध्ये काय सांगितलं, जर विचारलं गेलं आपल्याला की वर्मा कमिटीनं जे फंडामेंटल ड्युटीसाठी जे काही कमिटी संबंधित होती वर्मा कमिटी, तिला काय काय आढळून आलं, तर एवढे सगळे कायदे आढळून आले. थोडक्यात सांगतो कुठले कायदे आढळले वर्मा समितीला. तर पहिला होता प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर 1971, त्यानंतर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट 1967, नागरी हक्क कायदा 1955, लोकप्रतिनिधी कायदा 1951, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, वन संरक्षण अधिनियम 1980. तर ही जी कर्तव्य आहेत ना ती आपण आता पाहिली. या कर्तव्यामध्ये एक गोष्ट असं आहे की नंतर ऍड झालेलं कर्तव्य लक्षात ठेवा, 11वं कर्तव्य आहे 86 दुरुस्ती 2002. आणि ही जी मूलभूत कर्तव्य आहेत याला सुरुवातीला विरोधी पक्षांनी विरोध केला होता, परंतु मोरारजी देसाईंचं सरकार जेव्हा आलं जनता पार्टीचं, त्यांनी मात्र ही मूलभूत कर्तव्य रद्द केली नाहीत. कारण 42वी घटना दुरुस्ती होती ना, त्यांनी घटनेत खूप काही बदल केले होते. त्यातले काही बदल मोरारजी देसाई सरकारनं रद्द केले, परंतु हा बदल त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्याचबरोबर 86 दुरुस्तीने सुद्धा एक कर्तव्य ऍड केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मूलभूत कर्तव्य जो आहे हा एक थोडासा छोटा टॉपिक आहे पण